नमस्कार. साडेमाडे तीनच्या आजच्या भागामध्ये मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजचा साडेमाडे तीनचा खेळ रंगणार आहे पुण्यातील मार्केट यार्डमधील साफल्य हाऊसिंग सोसायटीमध्ये. चला तर बघूयात या सोसायटीतल्या सदस्यांमध्ये किती उत्साह आहे. जाणून घेऊयात या सोसायटीचे चेअरमन सुगावकर काका यांच्याकडून. नमस्कार काका. नमस्कार. या सोसायटीमध्ये होणाऱ्या उपक्रमांबद्दल माहिती द्या. गेल्या 1997-87 पासून ही सोसायटी आमची कार्यरत आहे. एकूण 64 सभासद आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे सण आम्ही साजरे करतो. कोजागिरी पौर्णिमा, गणपती उत्सव, नवरात्र अशा प्रकारचे आम्ही कार्यक्रम या ठिकाणी साजरे करतो. सगळे कार्यक्रम उत्साहात केले जातात. अतिशय मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. महिला आणि पुरुष किती सहभागी होतात? जवळजवळ सगळे सभासद महिला आणि पुरुष सभासद यात सहभागी होतात. बरं, मग प्रत्येक कार्यक्रमामध्ये उत्साह असतो? दांडगा उत्साह असतो. दांडगा उत्साह असतो. मग आज सुद्धा हा उत्साह पाहायला मिळेल? अगदी अगदी नक्की. हो. आज सुद्धा आपण सगळे मिळून धमाल करूयात. साडेमाडे तीन सुरुवात करूयात टोकन्स वाटून. टोकन सर्वांना वाटून झालेले आहेत आणि आता वेळ आली आपल्या पहिल्या राऊंडची, म्हणजे अंदाजे कितीसाठी 3 स्पर्धक निवडण्याची. आणि हे निवडण्यासाठी माझ्याबरोबर माझे 3 मित्र आहेत. मला एक एक टोकन्स काढून द्यायच्यातलं. लवकर डोळे मिटायचं टोकन काढून द्यायचं. 1 लवकर, 2 3 आणि पहिल्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 82. दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 21. आणि आपल्या तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 52. आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला पहिला राऊंड अंदाजे किती. आपले 3 स्पर्धक आपला अंदाजे किती राऊंड खेळण्यासाठी सज्ज झालेत, पण त्या अगोदर थोड्याशा गप्पा मारूयात. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? वसुधा दहीगावकर. दहीगावकर काकी, आपण काय करता? मी गृहिणी आहे. बर, घरी कोण कोण असतं? घरी माझी मुलगी आहे, जावई आहे, मिस्टर आहेत. हा, म्हणजे लग्न झालंय मुलीचं लग्न झालंय. मग मुलीला कसं काय शोधले हे जावई बापू तुमचे? त्यांचं लव्ह मॅरेज होतं. लव्ह मॅरेज होतं? मग तुम्ही ते ऍक्सेप्ट केलं? हो. बर, मग ते काय कशी प्रोसिजर होती ती काय? असं काही त्यांच्या कॉलेजमध्ये ओळखी झाल्या त्यातनं. मग ते घरी कसं काय सांगितलं त्यांनी? घरी मुलींनी पण माझ्या सांगितलं की आई असं असं आहे, मुलगा चांगला आहे, शिकलेला आहे, नोकरी आहे चांगली, घर आहे चांगलं. मग काय परवानगी द्यायला काहीच हरकत नाही. काहीच हरकत नव्हती. धन्यवाद. तुम्हाला या राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. आपलं नाव? सुनीता गावडे. गावडे मावशी, आपण काय करता? मी गृहिणी आहे. गृहिणीच आहे. आणि घरात कोण कोण आहे? घरी 2 मुलं आणि मिस्टर. बर, मग मुलगा मुलगी? मुलगा मोठा आहे आणि मुलगी लहान आहे. बर, मग लग्न कोणाचं झालंय? नाही झालेलं. नाही झालेलं. मग मोठं कोण आहे? मुलगा? मोठा मुलगा आहे. मुलगा मोठा आहे. बर, मग त्यानं पण असं चहापानाचा कार्यक्रम बाहेर ठरवलाय? नाही, अजून तसं सांगितलं नाही त्याने. अजून सांगितलं नाही. पण काय अंदाज आहे त्याच्या वागण्यावरून? दिसतो नाही वाटत. अजून नाही ना वाटत? फार सज्जन आहे ना तो. काय करतो तो त्याचा फार्मसी झालेला आहे आणि आता तो डीलरशिप घेतली त्यांनी मेडिकल. बर, म्हणजे सगळं मेडिकलचा औषध पुरवठा सगळा घरातनं होतो सगळीकडे. पण मग आता कशी पाहिजे सून तुम्हाला? त्याच्याच ह्याच्यामधली पाहिजे, म्हणजे फील्ड मधली. म्हणजे फार्मसीवालीच? फार्मसीवाली. मग डॉक्टर चालेल? नाही, एवढी नको डॉक्टर. डॉक्टर नको. बर, तुम्हाला ही सून मिळण्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि या राऊंड साठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? शीतल कुंदन वैद्य. वैद्य वहिनी, आपण काय करता? गृहिणीच आहे. बर, घरी कोण कोण असतं? घरी सासू सासरे, दीर जाऊ, लहान मुलं आहेत. आमची फॅमिली फार मोठी आहे. बर, सगळे एकत्र कुटुंब? हो, सगळे एकत्र कुटुंब आहे. दादा काय करतात? सासरे आमचं दुकान आहे किराणाचं वगैरे, जनरल स्टोअर किराणा. बर, मग दुकान कोण सांभाळतं? आम्ही सगळेच सांभाळतो, सगळेच असतो दुकानात. बर, कसं काय स्थळ सुचवलंय? स्थळ आमचं म्हणजे माझ्या वडिलांचं आणि सासऱ्यांचं पहिल्यापासून ॲज अ फ्रेंडली आहे, मैत्री. माझे वडील येत जात होते. माझं माहेर इथेच आहे
पुण्यामध्येच म्हणजे आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा घरी येत जात हो होता येत जात त्यातून होते. मग ओळख झाली. ओळख झाली, पण आमचं लव्ह मॅरेज नाहीये, अरेंज मॅरेज आहे. वडिलांनी अरेंज मॅरेज करून पण दिलं. मग ते लग्न व्हायच्या अगोदर असं काय होतं आखो ही आखो में नाही इशारा नाही, वगैरे? आखो में कोण येतं? तुमच्या तिघींनाही या राऊंडसाठी खूप खूप शुभेच्छा. जाणून घेऊयात आपल्या अंदाजे किती या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला एक वस्तू देणार आहे. त्या वस्तूची तुम्हाला बाजारातील किंमत सांगायची आहे. जर तुम्ही अचूक किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितलीत तर तुम्हाला ती वस्तू आम्ही गिफ्ट म्हणून देणार आणि तुम्ही जाणार जॅकपॉट राऊंडला. पण तुमच्यापैकी पहिल्यांदा किंमत कोण ठरवणार यासाठी आपण टाकतोय नशिबाचे फासे. आणि आज पहिल्यांदा नशिबाचे फासे आजमावणार आहेत दहीगावकर मावशी. दहीगावकर मावशींना मिळाले 3 अंक. गावडे मावशींना मिळाले 3 अंक. वैद्यवहिनींना मिळाले 4 अंक. गावडे मावशी आणि दहीगावकर मावशींमध्ये टाय झालाय, त्यामुळे ते पुन्हा एकदा फासे टाकतील. 2 अंक. गावडे मावशींनाही 2 अंक. पुन्हा एकदा फासे टाका. 5 अंक. 1 अंक. याचाच अर्थ पहिल्यांदा बोली लावतील दहीगावकर मावशी, त्यानंतर वैद्यवहिनी आणि सर्वात शेवटी बोली लावतील गावडे मावशी. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे कप सेट. हा कप सेट सिरामिकचा आहे, ज्यामध्ये 6 कप बशी आणि 2 मग आहेत, जे मायक्रोवेव्ह ओव्हन सेफ, डिश वॉशर सेफ, ओव्हन सेफ आणि फ्रीजर सेफ आहेत. या कप सेटची पहिल्यांदा किंमत ठरवतायत दहीगावकर मावशी. ₹1940. नक्की एवढीच किंमत असेल? पाठीमागे काय वाटतंय? 800. फायनल किंमत किती? हीच आहे. हीच आहे. हो. बर, कमी जास्त करायची आहे? नाही. अजिबात नाही. लिहून टाकायची ही किंमत? हो एकदम. चला तर मग लिहून टाकूयात. वैद्यवहिनी, आता तुम्ही किंमत ठरवा. ₹1460. माहितीये किंमत, असा अंदाज वाटतोय 1400 अंदाजे 750 ते 800च्या दरम्यान असेल. किंमत नसेल. पण मग जास्त किंमत सांगताय तुम्ही. पण ते तुम्ही दिलेस तसं काम. नाही, त्याच्यामध्ये तुम्ही अरेंज करू शकता. एकदम कमी केलीत तुम्ही. हो, एवढ्या किमतीचा वाटत नाही एवढं. म्हणून हो. पाठीमागे काय वाटतंय? नक्की 941. हो. जास्त असेल तर बघा जास्त असेल तर कॅन्सल करतो. काय गेलं मग बक्षीस. चालेल, मग ही किंमत फिक्स करायची? हो. नक्की हो. लिहून टाकूयात मग ही किंमत. गावडे मावशी, आता तुम्ही किंमत सांगा. ₹1460. जास्त वाटतेय? नाही. पाठीमागे काय वाटतंय? 1000च्या आसपास असेल. 1490. तुमचा अंदाज सांगा. बरोबर. बरोबर आहे ही किंमत? फिक्स करून टाकायची? चला तर मग ही किंमत लिहून टाकूयात. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या कप सेटची किंमत सांगितलेली आहे. दहीगावकर मावशींनी सांगितलेली किंमत आहे ₹1940. वैद्यवहिनींनी सांगितलेली किंमत आहे ₹941. तर गावडे मावशींनी सांगितलेली किंमत आहे ₹1460. पाहूयात या कप सेटची खरी किंमत किती येते. आणि या कप सेटची खरी किंमत आहे ₹1460. ही अचूक किंमत सांगितलेली आहे गावडे मावशींनी, त्यामुळे त्या ठरल्यात विजेत्या. अभिनंदन. अभिनंदन गावडे मावशी. थँक्यू. तुम्हाला कपसेट मिळालाय. मग आता चहापानाच्या कार्यक्रमाला कधी सुरुवात? तुम्ही म्हणताल तेव्हा. बरं, चालेल. मग काय, मला चहा मिळेलच हो, मी तो घरी येऊन हक्काने घेईन तुमच्या. पण मुलाच्या चहापानाचा कार्यक्रम कधी? तो काही मी नाही सांगू शकणार. नाही सांगू शकत. आणि त्यानं बाहेर ठरवलं तर?
मग ते एक कप त्याला द्या, म्हणजे रोज बॅगेत ठेवायचे त्याच्या, तो बाहेर जाऊन याच कप मधून चहा पिईल. चालेल चालेल. तुम्हाला जॅकपॉट राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. याच्यानंतर आपण वळणार आहोत आपल्या सुपर मार्केट राऊंडकडे, पण त्या अगोदर आजचा प्रश्न. आज मी इथल्या स्पर्धकांव्यतिरिक्त असलेल्या प्रेक्षकांसाठी एक प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सगळ्यात शेवटी सांगायचं आहे. जो बरोबर उत्तर सांगेल त्याला आम्ही एक भेटवस्तू देणार आहे. आणि आजचा प्रश्न असा आहे, कोकणचा फाकडा थोडासा वाकडा. नीट विचार करा आणि उत्तर सगळ्यात शेवटी सांगायचं आहे. आता आपण वळणार आहोत आपल्या दुसऱ्या सुपर मार्केट राऊंडकडे, आणि यासाठी आपल्याला निवडायचे आहेत 3 नवे स्पर्धक. आणि हे निवडण्यासाठी माझ्याबरोबर माझ्या 3 मैत्रिणी आहेत. हे मला एक एक याच्यातला टोकन काढून द्यायचा, पटकन लवकर, डोळे मिटायचे आणि मिक्स करून द्यायचं. 1 2 3. आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 85. अभिनंदन. आणि दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 65. अभिनंदन. आणि आपल्या तिसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 72. अभिनंदन. आपल्या या 3 भाग्यवान स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत दुसरा राऊंड, सुपर मार्केट. आपले 3 स्पर्धक सुपर मार्केट राऊंड मध्ये खरेदी करण्यासाठी खूप उत्सुक आहेत, पण त्या अगोदर मारूयात गप्पा. नमस्कार. आपलं नाव? कल्पना शाह. काय करता आपण? काही नाही, हाऊसवाईफ. बर, मग घरी कोण कोण असतं? 2 मुलं आणि सासूबाई. आणि हसबंड आहे ना. हा, ते आहेत. मला वाटलं गणितात धरताय की नाही 2 त्यांना. आम्ही आणि हसबंड. बर, मग ते काय कामानिमित्त बाहेर असतात म्हणून त्यांना धरलं नाही का गणित? नाही, घर धरतात ना, त्याच्याशिवाय नाही चालणार. बर, काय करतात ते? ते अकाउंट्स क्लासेस लेतात आणि सर्व्हिस करतात. बर, खरेदी कुठे करता? सुपर मार्केट इथेच. इथेच. बर, मार्केट यार्ड मध्ये भाजी वगैरे इकडे स्वस्त मिळते, हो. मग त्यामुळे इथेच खरेदी करत असाल. इथेच खरेदी करतात. मग बरं पडतं ना ते? लय फरक पडतोय भावात. मला सांगा की या खरेदीची काही अनुभव आहे? हो, मीच घेते सगळं. बर, घरात दुसरं कोणीच खरेदी करत नाही. नाही. मग याला पैसे वगैरे पुरवण्याचं काम? पैसे पुरवण्याचे मिस्टर करतात, पण बाकी देण्याचे काम माझेच आहे, खर्च करायचे. बर, बघूयात या राऊंड मध्ये तुम्हाला किती गणित जमतंय ते. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. आपलं नाव? रीना देशमुख. देशमुख वहिनी, आपण काय करता? मी इस्टेट एजंटचं काम करते. बर, मग आणि घरात कोण कोण असतं? आम्ही दोघं आणि 2 मुलं लहान. दोघं. आम्ही दोघं आणि 2 मुलं. छोटं कुटुंब, सुखी कुटुंब. बर, काय करतात ते? आमचं टुरिस्टचा बिझनेस आहे. टुरिस्टचा बिझनेस आहे. मग ते कायम भ्रमंतीवर असतील बाहेर? हो, मग काय घरात खरेदी कोण करतं? मीच करते. तुम्हीच करता? मग मुलं केवढी आहेत? एक 6वीला आहे आणि एक 2रीला आहे. बर, म्हणजे दोघेही लहान आहेत. हो, लहान. पण मग ते खरेदीला मदत करत नसतील? नाही. बर, मग दादा कधी आणतात बाहेरून खरेदी? नाही, येतात बरोबर, पण मी खरेदी करते, ते थांबतात बाहेर. ते थांबतात बाहेर. बघ, त्यांनी काय करायचं काम? आणि फक्त यायचं बरोबर. यायचं बरोबर. आणि बाकी काही नाही. पिशव्या कोणी उचलणार? म्हणजे जड असले तर तेच उचलतात, हा. नाही तर मग मी उचलते. बर, मग तुम्ही उचलता. पण आज ते बरोबर आलेत का इथे? हो, आलेत ना. आलेत? कुठे आहेत ते? कुठे आहेत? एक आहे. नमस्कार. ते बरोबर आलेले आहेत. हो. आता इथली खरेदी केलीत आणि जर तुम्ही जिंकलात तर पिशवी कोण उचलणार? तेच उचलणार. बघूयात. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव पल्लवी राहुल लडकत. लडकत वहिनी, आपण काय करता? हाऊसवाईफ. आणि दादा काय करतात? त्यांचं जनरल स्टोर आहे. जनरल स्टोअर आहे. सगळे किराणा मालाची खरेदी घरातच? हो. मग तुम्ही जाता कधी दुकानात? केव्हा तरी. केव्हा तरी. मग खरेदी काय कसं करता मग? तरी जास्त काही सामान असेल तर मार्केटवरून जाऊन आणतो. बर, म्हणजे अन्नाचे धान्य वगैरे असं. हा. बाकी दुकानातच. मग खरेदी घरी कोण आणून देतं? सासरे आणि मिस्टर आणून देतात घरी. बर, आणि ते नसताना? आधीच सांगायचं काय संपायच्या आधीच. बर, म्हणजे काही प्रश्न नाही, तुम्हाला बाहेर पडावंच लागत नाही? टेन्शनच नाहीये. बर, मग कधी घरातून बाहेर पडता? इव्हिनिंग वॉकला संध्याकाळी फिरताना वगैरे. संध्याकाळी बाहेर जाता? सकाळी वेळ मिळतच नाही? नाही, सकाळी शाळा असतात मुलांच्या, हा. मग टिफिन वगैरे, त्यामुळे नाही जमत. बर, पण मग आता इथली खरेदी तुम्हाला समजेल कशी करायची ती? हो. अचूक कराल? हो. बघूयात. तुम्हाला या राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आता जाणून घेऊयात आपल्या सुपर मार्केट राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला एक बजेट देणार आहे. या बजेट एवढी तुम्हाला खरेदी करायची आहे आणि तीही 1 मिनिटामध्ये. लक्षात ठेवा, जो अचूक खरेदी करेल किंवा त्याच्या जवळपास जाणारी खरेदी करेल त्याला इथलं खरेदी केलेलं सगळं साहित्य मिळेल आणि तो जाईल जॅकपॉट राऊंडला. तुम्हाला आज खरेदी करायची आहे 914 रुपयांची आणि वेळ चालू होती आत्ता 3:30. लवकर लवकर लवकर.
3:30. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. पाहूयात खरेदीची टॅली करून. खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये आहे. पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे ते. लडकत वहिनींनी केलेली खरेदी आहे 1023 रुपयांची. देशमुख वहिनींनी केलेली खरेदी आहे 1070 रुपयांची. आणि कल्पना शहा यांनी केलेली खरेदी आहे 815 रुपयांची. ती जाते 914च्या लिमिट जवळ, त्यामुळे त्या ठरल्यात विजेत्या. अभिनंदन. अभिनंदन, तुम्ही विजेता ठरलेला आहात. थँक्यू. आणि काय अकाउंटन्सी कोणी शिकवली? माझ्या मिस्टरांनी. क्लास घरी चालतो रोज? अकाउंटंट आहे ना. बरं, पण मग घरीच क्लास चालतो? हे जे नाही चालत, अकाउंटचे चालतात. बर. यातलं पहिलं प्रॉडक्ट कुठलं वापरणार? कॉफी. कॉफी. हो. तुम्हाला जॅकपॉट राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. याच्यानंतर आपण वळणार आहोत जॅकपॉट राऊंड कडे. आपल्या अंदाज कितीच्या विनर गावडे मावशी आणि सुपरमार्केट राऊंडच्या विजेत्या कल्पना शहा दोघेही खेळणार आहेत जॅकपॉट राऊंड. जॅकपॉट राऊंड मध्ये जर चावी निवडण्याची संधी हवी असेल तर 1 मिनिटाचा गेम जिंकावा लागतो. आणि तुमचा आजचा 1 मिनिटाचा गेम असा आहे की तुमच्या समोर जे लसूण ठेवलेत ते तुम्हाला सोलून या डिश मध्ये ठेवायचे. जो अधिक लसूण सोलेल त्याला मिळेल संधी 1 चावी निवडण्याची. दोघी तयार? सगळेजण तयार? सुरुवात करायची. 3:30. एका वेळेला एकच लसूण सोलायचा आहे. पूर्ण सोलून टाकायचं आहे. काय टेन्शन घेऊ नका. 3:30. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. पाहूयात कोणी अधिक लसूण सोललेत ते. गावडे मावशी 1 2 3 4 5 6 आणि हे दोन्ही अर्धे सोललेले आहेत. 6 लसूण सोललेत. आणि शहा 1 2 3 4 आणि हा अर्धा सोललाय. 4 लसूण सोललेत. त्यामुळे विजेत्या ठरल्यात गावडे मावशी. त्यांना मिळते संधी चावी निवडण्याची. चावी निवडण्याचं काम खूप अवघड असतं. कोणत्या रंगाची चावी निवडणार? लाल की हिरवी? लाल. लाल. हिरवी नाही. पाठीमागे काय वाटतंय? लाल. लालच. इकडे हिरवी. हिरवी. सांगा. लाल. लालच चावी का? असंच. आवडता रंग. आवडता रंग आहे म्हणून निवडा चावी. गावडे मावशींनी निवडली लाल रंगाची चावी, त्यामुळे शहा मावशींना मिळते हिरव्या रंगाची चावी. थँक्यू. बघूयात कुठल्या पेटीत आहे खजिना. चला. साडेमाडेतीनच्या आजच्या भागाच्या उपविजेत्या ठरलेल्या आहेत कल्पना शहा. त्यांना मिळाला गरम मसाला. थँक्यू. अभिनंदन. थँक्यू. घरात आता तुम्हाला थोडं नाराज होणार हरलात म्हणून? हा, होणार. खूप होणार. खूप नाही, जास्तच होणार. बर, मग त्याचा याच मसाल्याचा पदार्थ त्यांना चांगला खायला घाला, म्हणजे ते नाराज होणार नाही. थँक्यू. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्या आजच्या भागाच्या विजेत्या ठरलेल्या आहेत गावडे मावशी. त्यांना मिळाला DVD प्लेअर विथ होम थिएटर सिस्टीम. अभिनंदन. थँक्यू. कप सेट मिळाला. म्हणजे मुलाचं लग्न तुम्ही आता ठरवू शकता. चहापानाचा कार्यक्रम लग्नामध्ये वरातीत हा DVD प्लेअर वापरणार. हो. वरातीला. हो. आणि सगळ्यांना याच्यावर नाचवणार. हो, याच्यावरच. सगळेजण नाचणार ना? अभिनंदन मावशी तुमचं. आता वळूयात आजच्या प्रश्नाकडे. मी आजचा प्रश्न असा विचारला होता, कोकणचा फाकडा थोडासा वाकडा. या. आपलं नाव? निलेश सुगावकर. निलेश सुगावकर. उत्तर येतंय? हो. माहितीये? हो. काय उत्तर आहे? काजू. काजू. बरोबर उत्तर सांगितलेलं आहे. निलेश, तू विजयी ठरलास. तुला मिळते ही भेट वस्तू. अभिनंदन.